मराठी सिनेमा आज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो देशाच्या कानाकोपऱ्यात आणि हळूहळू जगभरात पोहोचतोय. एकेकाळी लो बजेट म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाने आता पॅन इंडिया सिनेमामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण मित्रांनो, या बदलामागे खरे हिरो कोण आहेत? ते म्हणजे आपले दिग्दर्शक. त्यांची दृष्टी, त्यांची कथा सांगण्याची अनोखी पद्धत आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आज मराठी सिनेमा एका नव्या उंचीवर झेप घेतोय. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी सिनेसृष्टीला पुढे नेणारे टॉप 10 दिग्दर्शक, जे फक्त हिट चित्रपट देत नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक दिशा ठरवताना दिसत आहेत. शिवराज वायचळ. आपल्या यादीची सुरुवात एका नव्या दमाच्या दिग्दर्शकापासून. शिवराज वायचळ. आता थांबायचं नाही या त्याच्या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी दाखवून दिलं की सिनेमातल्या कथनशैलीला नवा ताजेपणा देता येऊ शकतो. त्यांच्या कामात तरुणाईचा उत्साह, संघर्षाची झुंज आणि आजच्या पिढीला भिडणारा रिअलिझम दिसतो. समीर विद्वांस. भावना आणि सिनेमॅटिक गुणवत्ता याची मेजवानी म्हणजे समीर विद्वांस. आनंदी गोपाळसारख्या चित्रपटाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनाला थेट हात घातला. त्यांच्या चित्रपटात केवळ कथा नसते, तर त्यात मनाला भिडणारा प्रवास असतो. प्रेम, संघर्ष, कुटुंब हे सगळं त्यांच्या सिनेमात इतकं सुंदर मोडलेलं असतं की प्रेक्षक रडतात, हसतात आणि पुन्हा थिएटरमध्ये परत येतात. रवी जाधव. मराठी सिनेसृष्टीत ग्लॅमर आणि क्रिएटिव्हिटी यांची सांगड घालणारे रवी जाधव. नटरंग, बालक पालक, बँडिश बँटेस यांसारख्या कामांनी त्यांनी मराठी सिनेमाला एक नवा आयाम दिला. त्यांची खासियत म्हणजे आशयपूर्ण विषय व्यावसायिक सिनेमात सहज मिसळणे. त्यांच्या चित्रपटात रंग, संगीत, कलेचा ओघ हे सगळं इतकं भारावून टाकणारं असतं की थिएटरमधून बाहेर पडल्यावरही कथा मनातून जात नाही. केदार शिंदे. कॉमेडी, ड्रामा, भावनिकता आणि प्रेक्षकांची नस हे सगळं ज्यांना चांगलं कळतं ते म्हणजे केदार शिंदे. बाई पण भारी देवासारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन त्यांनी सिद्ध केलं की बदलत्या काळानुसार ते स्वतःला बदलू शकतात. त्यांच्या सिनेमात लोककला, नाटकीयता आणि मसाला देखील भरभरून असतो. एक वेगळाच फुल अँड एंटरटेनमेंट पॅकेज. परेश मोकाशी. परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन म्हणजे सिंपल पण जबरदस्त. एलिझाबेथ एकादशी आणि चिवची चौकासारख्या चित्रपटांनी त्यांनी दाखवून दिलं की साध्या कथा पण वेगळ्या पद्धतीने सांगता येतात. त्यांच्या सिनेमा पाहताना असं वाटतं की आपण स्वतः कथेत जगतोय. ते प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात आणि एक सुंदर अनुभव देतात. आदित्य सरपोतदार. मराठी सिनेमात जॉनर व्हेरिएशन आणणारे दिग्दर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार. क्लासमेट्स पासून झोंबिवलीपर्यंत त्यांनी रोमॅन्स, थ्रिलर, हॉरर, कॉमेडी असे विविध प्रकारचं सिनेमॅटिक विश्व तयार केलं. आजच्या तरुण प्रेक्षकांना काय आवडलंय हे त्यांना फार चांगलं कळतं. त्यांच्या सिनेमात स्टाईल, गती आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारा ट्विस्ट हमखास असतो. महेश मांजरेकर. मराठी, हिंदी, दाक्षिणात्य सगळ्या सिनेसृष्टीत आपला ठसा उमटणारे नाव म्हणजे महेश मांजरेकर. नटसम्राट सारखा क्लासिक आणि वास्तव सारखा दमदार चित्रपट देणारे ते दिग्दर्शक खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं दिग्दर्शन म्हणजे कधी रॉ रिअलिझम, कधी दमदार कॅरेक्टर बिल्डिंग आणि कायमच सिनेमाला वेगळी ओळख देणारे. प्रवीण तरडे. मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव हे दोनच नाव पुरे आहेत त्यांच्या ताकदीचं वर्णन करायला. प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन म्हणजे मास प्लस क्लास इक्वल्स टू परफेक्ट कॉम्बिनेशन. त्यांच्या सिनेमात दमदार संवाद, जोशपूर्ण ॲक्शन आणि इतिहासाचा अभिमान दिसतो. त्यांनी लोकसत्ता आणि सिनेमॅटिक व्हिज्युअल्स यांचं अनोखं मिश्रण केलं आहे. रितेश देशमुख. हिरो ते दिग्दर्शक हा प्रवास सोपा नव्हता, पण वेड या चित्रपटातून रितेश देशमुख यांनी दाखवून दिलं की दिग्दर्शनाला त्यांची दूरदृष्टी अफलातून आहे. केवळ कथा नाही तर मार्केटिंग, प्रमोशन, प्रेक्षकांची कनेक्शन या सगळ्यांची त्यांनी अचूक जाण आहे. त्यांनी पहिल्या चित्रपटातून एक बेंचमार्क सेट केला आहे, ज्यामुळे त्यांची पुढची कामं पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. नागराज मंजुळे. आणि आता आपल्या यादीच्या शिखरावर मराठी सिनेमातील खरी क्रांती घडवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे. फॅन्ड्री, सैराट, झुंड हे चित्रपट केवळ सिनेमा नाहीत तर समाजाचा आरसा आहेत. त्यांच्या कथांतून आपल्याला वास्तवाचं दर्शन होतं. त्यांचे दिग्दर्शन म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर विचार करायला भाग पाडणारा आंदोलन आहे. त्यांनी दाखवून दिलं की मराठी सिनेमा जगभर गाजू शकतो. तर मित्रांनो, हे होते 10 दिग्दर्शक जे मराठी सिनेमाचं भविष्य आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा, नाव, आत्मविश्वास आणि नव्या उंची गाठता येत आहेत. आता आम्हाला तुमचं मत कळवा. तुमच्या मते या यादीत अजून कोण असायला हवं होतं?
आणि तुमच्या फेवरेट मराठी दिग्दर्शक कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.